छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आणि स्वाभिमान, उत्तरेतून येऊन कुणी आम्हाला शिवराय शिकवू नयेत, खासदार अमोल कोल्हेंनी बागेश्वर बाबांना सुनावलं. भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 7व्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटीचा कोर्टात अर्ज. भोंदू खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती. ऑफिस बॉय नंतर कुककडून खरातच्या कारनाम्यांचा भंडाफोड. कुककडून फार्म हाऊसमधील खरातचे महिलांसोबतच्या कृत्यांचे सीसीटीव्ही समोर. नाशिक लैंगिक अत्याचार धर्मांतर प्रकरणातील फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती मोबाईल तपासात उघड. नोकरी सोडल्यानंतरही निदा आरोपींच्या संपर्कात. एसआयटीकडून डिजिटल पुराव्यांचं विश्लेषण. बारामतीमध्ये अघोरी पूजा, पूजेच्या ताटात टाचण्या टोचलेले लिंब ठेवले. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा दावा. हिंगोलीत शिवसेना युबीटीचे नेते वसीम देशमुख यांच्या गाडीवर हल्ला. रात्रीच्या वेळी दगडफेक करून गाडीची तोडफोड. राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा आरोप. लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना सरकारचा दणका. महिला सरकारी कर्मचाऱ्यांसह बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटी रुपयांची वसुली. नदीजोड प्रकल्पातून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. जलसंवर्धन, पाणी बचतीबाबत जनजागृतीवर भर देणार असल्याचं विधान. महायुती सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत. राज्यातल्या 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज पूर्ण माफ करण्याच्या हालचाली. पंचवीस दिवसात राज्यात 18 शेतकरी आत्महत्या. गेल्या 72 तासात 3 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. कर्ज निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी हतबल. पुढील 48 तासात राज्यातल्या हवामानात बदल होणार. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा तर काही ठिकाणी पावसाची शक्यता. मुंबईतही उष्ण आणि दमट वातावरण. उन्हामुळे मरीन ड्राईव्ह परिसरात शुकशुकाट. बुलढाण्यात डीजेवर नाचताना धक्का लागल्यानं युवकाचा खून. 4 ते 5 जणांकडून धारदार शस्त्रानं युवकाची हत्या. घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण.